नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसांनी आपण मार्केट आउटलुकच्या या सीरीजमधला हा व्हिडिओ बनवतो आहोत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे की जूनमध्ये जेव्हा इलेक्शन रिझल्ट झाले आपण लगेचच 4 दिवसात एक मोठा इव्हेंट घेतलेला अच्छे दिन 3 या नावाने आणि जुलैच्या एंडला बजेट आल्यामुळे आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आपला बजेट इव्हेंट जो 11वा इव्हेंट आहे तो देखील झाला. अच्छे दिन इव्हेंट ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनेलवर आहेच आणि बजेट इव्हेंट हा आपल्या LMS प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ह्या बॅक टू बॅक ज्या झाल्या 9 जून आणि 4 ऑगस्ट ह्या दोन ज्या लागोपाठ गोष्टी झाल्या ह्यामध्ये मार्केट आउटलुक आपण खूप सविस्तर कव्हर करतो. त्यामुळे असं काय 2-3 महिन्यात खूप काय बदललं नव्हतं की ज्यासाठी आपण हा मार्केट आउटलुक व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं. मेजर काही घडामोडी नव्हत्या, फक्त थोडंसं जे सध्या काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ज आहेत त्या म्हणतो ना ज्या त्यामध्ये कव्हर नाही झाल्यात ह्या आपण थोड्याशा समजून घेऊया. एक सगळ्यात पहिली पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे आपल्या मार्केटने एक अनोखा विक्रम नोंदवला आहे, तो म्हणजे सलग 14 दिवस तेजी. म्हणजेच 15 ऑगस्टच्या नंतर सलग 14 दिवस मार्केट नेहमी ग्रीनमध्ये क्लोज झालं आणि हे पहिल्यांदाच मार्केटच्या इतिहासात झालं. यापूर्वीचा रेकॉर्ड हा होता 11 की 12 दिवसांचा होता आणि तो पण 2007चा होता. म्हणजे जवळपास 17 वर्षानंतर असं पहिल्यांदा झालं की मार्केट सलग 14 दिवस हे तेजीत राहिलं. गेले काही दिवस थोडासा फॉल आला असेल, इनफॅक्ट आज हा व्हिडिओ शूट होतो त्या दिवशी पण आज थोडा फॉलच आहे. पण ह्या तेजीमुळे थोडंसं म्हणतो ना गुंतवणूकदारांचा जो कॉन्फिडन्स हा दिवसेंदिवस वाढत देखील चाललेला आहे आणि तो का वाढू नये. म्हणजे असं मला वाटते आता जवळपास 4.5 वर्ष झाली आहे कोविडनंतर लोक मंदी किंवा म्हणतो ना करेक्शन ह्या गोष्टी विसरूनच गेल्यासारखे झालेले आहेत. इनफॅक्ट चला आपण गेल्या 3 महिन्यातलंच एक थोडंसं समजून घेऊया. गेल्या 3 महिन्यात 3 मोठ्या घडामोडी झाल्या. जून महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर जून महिन्यामध्ये इलेक्शन निकाल जो आपण पाहिला 4 जूनला तेव्हा एक मोठं करेक्शन आलं, पण मार्केटने लगेच तिथून रिकव्हरी दाखवली. लगेच म्हणजे किती तर ती जबरदस्त आपण आता बघतो 25,000 क्रॉस करून मार्केट पुढे निघून गेलं. सो 21,300चा लो आपण बघितलेला 4 जूनला आणि तिथून आता 25,300च्या पार गेलो. म्हणजे ऑलमोस्ट 4,000 पॉईंट 20% आसपासची रॅली त्या लोपासून जर आपण बघितले तर ती झालेली आहे. जुलैमध्ये जेव्हा बजेट आलं आणि बजेटमध्ये जेव्हा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हे दोन्ही वाढवण्यात आले प्लस बजेट हे थोडंसं पॉप्युलिस्ट आलं तरीसुद्धा मार्केटने म्हणतो ना एक काही तासांचं फक्त करेक्शन दाखवलं आणि मार्केट परत रिकवर होत गेलं. आणि ऑगस्टमध्ये बघायला गेलं तर प्रॅक्टिकली एक सगळ्यात मोठी घटना घडली. इनफॅक्ट त्यावर आमचं कोणतं ना इन्फॉर्मेशन राहिली क्रिएट करण्याची, बट आय थिंक ऑनगोईंग वेबिनार्समध्ये आम्ही तो विषय कव्हर केला. येन कॅरी ट्रेड म्हणजे जपानची जी करन्सी ॲप्रिशिएट झाली आणि त्याच्यामध्ये त्याचे जे एकंदरीत इफेक्ट असे आले थोडंसं आपण त्याबद्दल बोलूया की मॅक्सिमम पोझिशन्स ज्या म्हणतो ना जपानची करन्सी पण शॉर्ट करून ठेवणं आणि जपानकडून बॉरोईंग करून पोझिशन घेणं हे जे करून ठेवलेलं जगाने हे अनवाइंडिंग ऑफ दॅट पोझिशन असं जे म्हटलं जातं त्याच्याने एक मोठा सेल ऑफ आला फर्स्ट वीक ऑफ ऑगस्टमध्ये, ज्यामध्ये ॲक्च्युली मोठे मार्केट जपानचं मार्केट जवळपास म्हणतो ना एक 20-25% फॉल दाखवला त्याने फक्त एका आठवड्यात. नॉट जस्ट जपान, डेव्हलप मार्केट अमेरिकेचे हे पण 7-8% पडले, बट आपलं मार्केट हे जेमतेम म्हणतो ना एक 2.5-3% पडलं. म्हणजे आणि त्यानंतर पण त्याने लगेच रिकव्हरी दाखवली. सो म्हणतो ना आज आपण सप्टेंबरमध्ये हा व्हिडिओ बनवतो आहोत. इनफॅक्ट प्रिसाइजली सांगायचं तर 6 सप्टेंबरला हा व्हिडिओ आपण बनवतो. पण 4 जून जुलै बजेट, सो 23 जुलैचं बजेट आणि 3-4 ऑगस्टच्या ह्या जपानच्या न्यूज ह्या तिन्हीमध्ये जर बाजार पडला नाही तर मला असं वाटतं आता असं कुठलं फॅक्टर नाही आहे की ज्याच्यावर बाजार खूप मोठी फॉल दाखवू शकेल. कारण बघा बाजारला एक मोठं करेक्शन दाखवण्यासाठी हे तिन्ही इव्हेंट सफिशियंट होते. त्यातल्या त्या जून महिन्यामधलं करेक्शन आपण म्हणू शकतो, पण परत तोच प्रॉब्लेम आहे की ते 1 दिवसाचंच होतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक पूर्वी एक काळ होता, म्हणजे आपण जे फार पूर्वी असं म्हटलं जायचं की मार्केटमध्ये एक टाईम वाईज करेक्शन येतं की ज्यामध्ये एक गुंतवणूकदारांना एक संधी मिळते मार्केटमध्ये पार्टिसिपेट करण्याची. ह्या मार्केटमध्ये तर तसं होताना दिसत नाही आहे की मार्केट फार कमी वेळासाठी खाली राहते आणि लगेच एक मोठ्या रिकव्हरीज दाखवते.
आता जर मार्केटचा थोडासा व्ह्यू सांगायचा झाला ना, तर मार्केट आता कुठल्याही नोन फॅक्टरवर नाही पडणार, कारण मार्केटने बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या प्राईसमध्ये डिस्काउंट केलेल्या आहेत. मार्केटला पडण्यासाठी काहीतरी अननोन आणि ते पण मोठं घडलं पाहिजे. जसं की आपण आता म्हणायचं झालं तर सप्टेंबरमध्ये रेट कट होणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे अमेरिकेकडून, आणि म्हणतो ना ही फॅक्ट आहे. हे तर आता म्हणतो ना हां, अगदीच जर काय अघटित घटायचं तर रेट ते पुन्हा पॉज करतायत की काय, असं जर विधान केलं तर. सो तो एक भाग झाला. दुसरं, आता हे जे इस्रायलशी निगडीत जे देश आहेत आणि इस्रायलच्या आजूबाजूचे देश, इथे काही म्हणतो ना इकडची युद्धजन्य परिस्थिती अजून वाढणार नाही, हा दुसरा भाग. ॲट द सेम टाईम बांगलादेशची परिस्थिती अजून चिघळणार नाही, हा दुसरा भाग. बाय द वे, बांगलादेशमध्ये इंडिया समहाव बेनिफिट करतो, हे एक गोष्ट आहे. आपलं टेक्स्टाईल, सगळ्याच शुगर वगैरे ह्या सगळ्या सेक्टरला, फर्टिलायझरला थोडा फायदाच होताना दिसतो ह्या परिस्थितीमुळे. आणि तिसरं जे आपण म्हणूया, म्हणजे एक झालं आपलं US कडून रेट कट होणार, दुसरं जिओपॉलिटिकल ज्याला आपण म्हणतो, आणि तिसरं म्हणजे अर्निंग्स. आपले जो क्वार्टरली रिझल्ट जे आले ह्या लास्ट क्वार्टरचे, हे पण ठीकठाक आलेले आहेत. ह्याच्यामध्ये असं कुठलंही ना पॉझिटिव्ह सरप्राईज होतं ना निगेटिव्ह शॉक्स कुठलेही होते. त्यामुळे मार्केट इथे पण दिसतंय की स्टेबलच ह्या सगळ्या गोष्टी पाहते आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टींवर मार्केट पडण्यासाठी सफिशियंट रिझन होते, पण ह्या तिन्हीमध्ये काही असं निगेटिव्ह तरी आलेलं नाही आहे. त्यामुळे मार्केट अजूनही असंच दिसतंय की हे थोडं स्टेबल राहील, आणि स्टेबल टू पॉझिटिव्ह हाच मार्केटचा एकंदरीत ट्रेंड राहील. आणि आता याला अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे क्रूड ऑइल हे बिलो $70 आलेलं आहे. सो ही एक भारतासाठी तर ही एक खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे ओव्हरऑल सेटअप जो आहे मार्केटसाठी हा अजूनही पॉझिटिव्ह आहे. सो आता मेजर 2 इव्हेंट्स आहेत मार्केटसाठी जर आपण बघायला गेलं तर तोपर्यंत ह्या फॅक्टरवर मार्केट पॉझिटिव्ह राहील. एक म्हणजे आपण पाहतोय की राज्यामधल्या काही देशातल्या काही राज्यांमध्ये निवडणुका आहेत, ते ॲट द सेम टाईम अमेरिकेमध्ये इलेक्शन्स आहेत. सो जे तिथे एक म्हणतो ना, जी एक पहिलं जो वन साईड जाताना दिसत होतं ते आता परत रस्सीखेच आता इक्वल झालेली आहे त्या ठिकाणी. सो हे काही फॅक्टर्स आहेत ज्याची मार्केट वाढ बघेल ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत. पण ओव्हरऑल पुढच्या 3 महिन्याचा ट्रेंड हा स्टेबल टू पॉझिटिव्हच दिसतोय अजून तरी आमच्या मते. सेक्टर्स थोडेसे पॉझिटिव्ह दिसायला लागलेत. म्हणजे काय गेल्या काही क्वार्टर्समध्ये IT हा जो सेक्टर आहे ह्याच्यामध्ये जी एक व्हॉल्यूम ग्रोथ आलेली आहे, ही एक मार्केट पॉझिटिव्हली घेतो आहे. समहाव मला असं आठवतं की आम्ही अक्षय तृतीयेच्या आधी एक सेशन घेऊन ना एक थोडासा आमचा व्ह्यू एक्सप्रेस केलेला होता. अगेन इट्स ऑल इन्फॉर्मेटिव्ह आणि हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी, की एक कन्झम्पशन हा जो सेक्टर आहे ना, हा एक खूप अट्रॅक्टिव्ह आहे. बिकॉज एक मीन रिव्हर्सल ज्याला आपण म्हणतो, की हा सेक्टर 4 वर्ष चाललेला नाही आहे, स्पेशली FMCG आणि त्याच्याशी निगडीत आहे, थोडेसे कन्झ्युमर डिस्क्रिशनरी. सो हा एक सेक्टर आहे जो एक थोडेसे पॉझिटिव्ह म्हणतो ना मुवमेंट एक्सपेक्टेड, आणि तेच आपण बघतोय गेले 3-4 महिने IT आणि कन्झम्पशन हे 2 सेक्टर चांगले लीड करतात. फार्मा हा एक चांगला सेक्टर सध्याच्या मार्केट कंडिशनमध्ये दिसतो. बिकॉज ती बघा, मार्केट जेव्हा थोडंसं टॉप आउट ज्याला म्हणतो ना, की एक रॅली खूप एक्सटेंड झाली आहे, तेजी खूप झालेली आहे, अशावेळी मार्केटमध्ये थोडेसे डिफेन्सिव्ह बेट्स घेणं हे ॲडवायझेबल असतं. सो मग मार्केटच्या दृष्टीने थोडे डिफेन्सिव्ह सेक्टर कुठले तर हे 4 सेक्टर, ज्याला आपण 3 सेक्टर प्रायमरीली IT, कन्झम्पशन आणि तिसरा म्हणजे फार्मा हेल्थकेअर. सो हे काही सेक्टर्स आहेत जे असं कुठेतरी वाटतंय की सध्या मार्केटला वर धरून ठेवतील. मेजर कन्सर्न्स आहेत बँकिंग सेक्टरबद्दल. तिथे म्हणतो ना डिपॉझिट ग्रोथ जी वाढत नाही आहे, त्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये अपेक्षित तेजी नाही, आणि बँकिंगमध्ये ती तेजी नसल्यामुळे निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट नाही येते. बघा, एक लक्षात घ्या, 14 दिवस जी सलग तेजी झाली ती लोकांना अशी फार फॅसिनेटिंग नाही वाटली, म्हणजे अशी फार उत्साहवर्धक नाही वाटली, कारण मार्केट एका छोट्या रेंजमध्ये वाढत होतं, फार छोट्या नंबर्सने वाढत होतं. त्याचं रिझनच आहे की जर आपल्या इकॉनॉमी म्हणजे आपल्या निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये जर 35-40% बँकिंग सेक्टरचा वेटेज असेल आणि जर तो सेक्टर पार्टिसिपेट नाही करत, तर मार्केटच्या मुवमेंट ह्या थोड्याशा म्हणतो ना छोट्याच असणार आहेत, तेच आपल्याला दिसतंय. सो मोठ्या मुवमेंटसाठी ऑब्व्हियसली आपल्याला बँकिंग सेक्टर बघावं लागेल. आणि बँकिंग कुठेतरी आपण जे पाहतोय ना, की एक इन्फ्लेक्शन पॉईंटला येत आहे, की US रेट कट हा एक चांगला इन्फ्लेक्शन पॉईंट असू शकतो बँकिंग सेक्टरसाठी. प्रोबेबली आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू की एक्झॅक्ट बँकिंग सेक्टरमध्ये काय ट्रिगर्स आहेत किंवा काय चॅलेंजेस आहेत ह्यासाठी. बट येस, हे 4 सेक्टर्सवर आपण म्हणतो व्यवस्थित लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि
ॲज इट इज मी सांगेन की फ्लोज खूप स्ट्रॉंग आहेत. म्युच्युअल फंडचे नंबर्स येतील आता एमफीकडून. सो म्युच्युअल फंडचा फ्लोज खूप स्ट्रॉंग आहेत ओव्हरऑल, ॲज वेल लमसम ॲज वेल ॲज SIP. त्याने पण आपण पाहतोय की मार्केट व्यवस्थित आहे. काही चांगल्या गोष्टी या 3 महिन्यात अजून घडल्या की मोठ्या प्रमाणात IPOs पण आले. SME मार्केटमध्ये पण खूप काही घडामोडी घडतात, आपण ते कधी डिस्कस नाही करत जाणीवपूर्वक, पण मोठे IPOs म्हणतो ना आलेत. 1-2 नवीन मोठे IPO परत येते, बजाज हाऊसिंग फायनान्स आणि असे पण येत आहेत नेक्स्ट वीकमध्ये. पण ह्या सगळ्यामुळे पण एक म्हणतो ना मार्केट स्टेबल राहायला मदत होते. अदरवाईज बघा IPO नाही आले तर मग पैसा सेकंडरी मार्केट म्हणजे स्टॉक एक्सचेंज थ्रूच येत राहणार आणि मग आहे त्या कंपन्याच वर जात राहतील. IPOमुळे एक खूप चांगली गोष्ट आहे की पैसा पण थोडासा डायव्हर्सिफाय होतोय. ही एक मार्केटसाठी एक चांगली गोष्ट आहे. आता फक्त चॅलेंज हेच आहे की जेव्हा FIsनी गेली जे 8 महिने सेलिंग केली, म्हणजेच या वर्षाच्या सुरुवातीला आपण निफ्टी 20-21 हजाराच्या आसपास होतो आणि आज आपण 25,000च्या आसपास आहोत. म्हणजे 20-25% वरती मार्केट निघून गेलं आणि त्या दरम्यान हे सेलिंग करत राहिले. आणि आता जेव्हा त्यांना परत एंटर करायची वेळ येईल तेव्हा 25,000च्या निफ्टीवर त्यांना बाईंग करावं लागेल. आणि याच्यामुळे थोडंसं कुठेतरी लार्ज कॅपसाठी ती एक सिच्युएशन पॉझिटिव्ह होताना दिसेल. सो लार्ज कॅप जे आता पण फेअरली व्हॅल्यूड आहेत ते तिथे आपल्याला पॉझिटिव्ह दिसतील. आणि व्हॅल्युएशनचाच विषयाला म्हणून मी एक गोष्ट सांगेन, आपला जो 9 जूनचा इव्हेंट झाला त्याचा जो शेवटचा भाग जो तुम्ही व्हॅल्युएशनचा व्यवस्थित जर पाहिला असेल, आय थिंक 22-23 हजारच्या बिलो 23,000 निफ्टी होतं जेव्हा आपला हा इव्हेंट झाला जून सेकंड वीकमध्ये. आणि त्यावेळी आम्ही हे सांगितलेले की व्हॅल्युएशनप्रमाणे निफ्टी म्हणजे आपण जर 20 ते 21-22चा PE मल्टिपल जर दिला निफ्टीला आणि अर्निंग ग्रोथचा EPS जर निफ्टीचा आपण पकडला तर तो 1150चा जर घेतला तर निफ्टीचं ॲक्च्युअल व्हॅल्यू म्हणतो ना ॲक्च्युअल रेट हा 26,000चा निघतो मार्च 2025साठी. आणि 26,000च्या जवळपास निफ्टी म्हणजे हे टार्गेट आम्ही मार्च 2026साठी काढत होतो. 25,300-400 पर्यंत निफ्टी ऑलरेडी आलं. म्हणजे जेमतेम हा फक्त एक 2-3%चाच प्रश्न उरला असं झालेलं. त्यामुळे कुठेतरी म्हणतो ना अर्निंग पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि व्हॅल्युएशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मार्केट इथून सप्टेंबरपासून मार्चपर्यंत हा थोडं मोठी रेंज आहे. 6 महिन्याची जर डिस्कस करायची झाली तर पण इथे मार्केट कॉन्सॉलिडेट व्हायला पाहिजे. एक सलग तेजी मार्केटसाठी कधीही चांगली नसते, हे पण आपण लक्षात गेलं. तेजी मंदी हे मार्केटचे गुणधर्म आहे. तुम्ही एक साईड तेजी आपल्याला आवडते म्हणून ती सलग नेहमी झाली पाहिजे असं जरुरी नाही आहे, राईट. सो हे लक्षात असू द्या, सगळ्यांना एवढंच सांगेन. बाकी मार्केट अपडेट्स तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.